पुण्यातील भोरमध्ये नळपाणी पुरवठा योजनेचं काम रखडलंय। हुंबे वस्तीत 10 दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी नागरिकांना 2 किलोमीटरची पायपीट करावी लागते, तर त्यामुळे प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेताना संबंधित जागा मालक तसंच भाडेकरूंना नुकसान भरपाई कशी द्यायची यासाठी जागा बाधितांचे सर्वेक्षण पुन्हा करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आणि या भागातील जागा मालक भाडेकरूंच्या घरी जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना कोणत्या प्रकारचा मोबदला अपेक्षित आहे याची माहिती गोळा करून अहवाल तयार केला जाणार आहे। रेशनच्या योजनेत लाभार्थी वाढलेत। गेल्या वर्षाच्या तुलनेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे 6 लाखांनी वाढ झाली आहे। केंद्र सरकारने दिलेल्या कोट्यानुसार राज्यात 25 लाख अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका करण्यात आल्या। पुणे अहिल्यानगर महामार्गावर माल वाहतूक पिकअप पलटी झालाय। सरदवाडी इथं ही घटना घडली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आणि अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली। सुदैवाने यातच कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचं नुकसान झालंय।